सगळ्या बस खचाखच भरून येत आहेत. मुंगी शिरायला सुद्धा जागा नाहीये हो. आपण रिक्षा शेअर करूयात. त्यांची प्रायव्हेट बस येते, त्यांना कशाला हवी शेअर रिक्षा? तुम्ही कशाला मध्ये बोलताय? ते येतील माझ्यासाठी. आणि तसंही आमचं ऑफिस शेजारी शेजारीच आहे. आणि एकट्या बाईने कसं बाई 2 पुरुषांबरोबर रिक्षा शेअर करायची? ऐका ना, आम्ही दोघे पुरुषच आहोत ना. तुम्ही एखादी बाई शोधा ना रिक्षा शेअर करायला. तुम्ही अनोळखी नाही आहात ना. या. दादा स्वारगेट. हा बसा. आत बसलात तर मी दोघांच्या मध्ये कसं बसायचं? आपण त्यांना मध्ये बसवूया ना. नाही नाही नाही, मी ह्यांच्या शेजारी कसं बसायचं? जरा मागे होत ना. हो. एक काम करा, तुम्ही सगळ्यात आत जा. अहो नाही नाही, ह्यांना काय ते बसवताय? हो ताई, एवढा असेल तर मी मागे बसतो. तुम्ही रिक्षा चालवता का? बसू. अहो या 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 ना. बोल राधे. हा मम्मा ऐक ना, माझी ती रोज लिहिते ती डायरी कुठे व्हाईट रंगाची? तुझ्या बेड साईडला होती बघ. कुठे? हा ओके ओके, मिळाली. थँक्स. ए आणि माझा तो पिंक रंगाचा फ्लोरल टॉप आहे बघ एक, बोटनेक वाला, तो पण नाही मिळत आहे. तो इस्त्रीला गेला बाळा. आणि माझ्या त्या डबल बटनच्या शॉर्ट्स ज्या आहेत त्या वॉशिंग मशीन मध्ये असेल किंवा वाळत टाकली असेल किंवा तू धुवायलाच टाकली नसशील. कपाटा मागच्या खुंटीवर लटकत असेल बघ. तू एकदा ये ना. हा मग सांग ना काय गोष्टी कुठे आहेत त्या सगळ्या. आणि आजीची औषधं कुठे आहेत ते पण सांगून जा. ती म्हणते घेतले म्हणून, बट मला माहिती असलेलं बरं ना. भान तू पॅनिक होऊ नकोस. मी टाकते, एक चक्कर टाकते संध्याकाळी. ठीक आहे? प्लीज ये. बाय बाय. आई ग ईश्वरा. अगं बाई, वल्ले. हा अगं हा फोटो इथे कसा आला? अय्या, आई अण्णांचा फोटो. चुकून झाडू बिडू लागला की काय? अहो ते मी अनामिका त्यांची खोली झाडत होते, असे पेपर पडले होते, मला वाटलं कचरा असेल. आई अण्णांचा फोटो पडला. अगं पण काल ही फ्रेम कुठली तेव्हा अनामिका म्हणाली होती ना मी फ्रेम करून आणते म्हणून. हो हो, होणाऱ्या जाऊबाई म्हणाल्या होत्या. म्हणजे म्हणून तिने तिच्या खोलीत आणून ठेवलं असेल. हा नाही ग, पण ती काय एवढी निष्काळजी नाहीये. हा असा कचऱ्यात कसा काय पडला? नाही तू तिला फोन लाव, विचारूया तिला. मी काय म्हणते माई मावशी, मला असं वाटतं की होणाऱ्या जाऊबाई फ्रेमच करणार असतील. तो टेबल आहे ना, त्याच्यावर फोटो ठेवला असेल, वारा आला पडला. या खोलीत एवढा वारा येतो? माल नाहीये पटन. पण माई मावशी, आता त्या मुद्दाम फोटो पाडणार का? नाही, मला अजिबात असं वाटत नाही. तशा चांगल्या आहेत अनामिका ताई. ते काय झालं असेल माहितीये का, आज वाड्यातला पहिला दिवस आहे ना त्यांचा.
आणि त्यांना उठायला पण उशीर झाला. बाई बाई बाई, काय जीव कानकोंडा झाला होता त्यांचा. त्या गडबडीत जरा असा पडला असेल कदाचित. मी एक काम करते, मी फ्रेम करून आणते ना फोटो. हा, त्यांनी काय केला, मी काय केला, हिशोब तोच नाही का. मी फ्रेम करून आणते. आणशील ना नीट? नाही मावशी, दुपारी मला काय काम असतं, घरीच तर असते मी. छान अण्णांचा आणि आईंचा फोटो फ्रेम करून आणते. कर. हा, आई ग. फ्रेम करून आणते. हा, छान फोटो. कुठे गेला फोटो? सकाळी फोल्डर मध्येच ठेवला होता. असा पर्स मधून कसा हरवेल? जाऊबाई, मला एक बाई माझ्याशिवाय करमत नाही. हॅलो. हॅलो वल्ली, ऐक ना, मी ना एक फोटो ठेवला होता माझ्या फोल्डर मध्ये, पण तो सापडत नाहीये. जरा तिथे खोलीत विसरले का बघ ना. अहो, मी तुमची खोली झाडली, टेबल पुसलं, आवरावर पण केली, मला नाही दिसला. अगं कसा हरवला कळतच नाहीये. म्हणजे मी अख्खा फोल्डर पाहिला, डायरी पाहिली, माझी पर्स सुद्धा शोधली, पण सापडतच नाहीये. ऐका ना, होणारे जाऊबाई, नाही म्हणजे मी तुमच्यावर दडपण टाकते असं समजू नका, पण आई अण्णांचा विषय या घरातला खूप नाजूक विषय आहे. आणि जर सगळ्यांना कळलं की आई अण्णांचा फोटो तुम्ही हरवलाय, तर सगळ्यांना फार वाईट वाटेल हो. नाही, हरवणार नाही, असेल कुठेतरी. तू जरा घरी बघ, मी पुन्हा एकदा इथे बघते. ठीक आहे? हा, बघा बघा सापडतोय का. बाय. काय रे, काय करतोयस? ऑफिस मध्ये काय? बसा ना. मला पण दे. काय? अरे काम दे. हो सर, मी रूम डिझाईन करतोय, त्यात एक्सेल शीट आणि टॅली नाहीये. तुम्हाला काय कळणार आहे? ए ए हे एवढं नाही आहे. इंटिरियर आहे, पण तुम्हाला काय मदत करायची आहे? अरे आज माझ्याकडे कामाचा फार लोड नाही आहे आणि मिस अनामिकांना यायला उशीर झाला ना आज, म्हणून म्हटलं तुझी थोडी मी मदत करतो. नाही, तुम्हाला मदत नाही करायची आहे, तुम्हाला मॅम ना इम्प्रेस करायचं. काय म्हणताय? ते गडकरी असोसिएटचं करून टाका पटकन. हे काय रे, एक मिनिट जरा दाखवतो. हे काय मला जरा सांगतोस? हे लक्षात ठेव, तुझी होणारी सासू आहे ना, तिचा मी होणारा नवरा आहे. जास्त चुरचूर केली ना, तुझ्या लव्ह स्टोरीत मी तुला अजिबात मदत करणार नाही. सॉरी, देतो काम देतो. कुठे गेला असेल? कुठेतरी पडला असेल का पर्स मध्ये ठेवताना? मला चांगलं आठवतं की निघताना मी डायरी ठेवली आणि वल्ली म्हणाली की मंडईत मंडई भाजी ऑर्डर करायची होती. मला काय वाटतं, या पांढऱ्यापेक्षा हा पांढरा चांगला आहे. हा तेच, फ्रॉस्ट पेक्षा डेझी भारी वाटतोय ना. अरे हे दोन्ही पांढरेच आहेत ना. करेक्ट. ग्रेट पीपल थिंक अलाइक. का मग उगाच मला हे करतो? फ्रॉस्ट आणि डेझी पांढरा आहे ना. सौरभ, तू इथे काय करतोस? काही नाही मॅम, तुम्हाला थोडा याला उशीर झाला ना, म्हणून मग सर मला मदत करत होते. मी येतो.
बरोबर आहे. ती गडकरी असोसिएट्सची फाईल आहे ना, हा एक्सेल शीट आहे ना, एक्सेलच्या सगळ्या फिगर्स ना ह्याला कॅल्क्युलेट करून टॅली करायला लावा. या काय झालं? सकाळी उठायला उशीर झालाय म्हणून अजून मूड ऑफ आहे का? अरे माझ्याकडून ना एक खूप मोठी चूक झाली आहे. काय? माझ्याकडून आई अण्णांचा फोटो हरवला. हरवला म्हणजे? म्हणजे मी ना निघताना तो पेपर्स मध्ये ठेवला होता आणि नंतर बघितलं तर तो नाहीये. काळजी करू नका, सापडेल आपल्याला. घ्या पाणी घ्या. नाही नकोय. अरे मी सगळं शोधलं पण नाहीये तो पठ्या. अहो मिळेल फोटो, पाणी प्या. नकोय मला. अहो पाणी घ्या. नकोय मला पाणी. मी ऑफिसमध्ये सगळ्यांनाच विचारतोय कोणाला पाणी हवंय का. मॅडम पाणी हवंय? ओके पाणी हवंय. मला फोटो हवाय. मावशींना काय वाटेल? किती निष्काळजी मुलगी आहे ही. मी पहिल्याच दिवशी घोळ घातलाय. आय एम सॉरी सौरभ. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी. ऐक ना. या प्लीज या. शांत व्हा. इकडे या, इकडे या. एक मिनिट. एक मिनिट. हा अख्खा फोल्डर आई अण्णांचे फोटो. संपूर्ण फोल्डर भरून तुम्ही हवा तो फोटो सिलेक्ट करा. मी प्रिंट काढतो, मग आपण त्याची फ्रेम करू. माझ्या मनावरचं केवढं मोठं दडपण दूर केलंस तू. काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमच्या घरी राहायला आला, तिथे कोणी तुमची परीक्षा घेत नाहीये की तुम्ही बरोबर वागताय की चुकीचं, तुम्ही सगळ्या गोष्टी नीट करताय की नाही, असं कोणाच्याही मनात नाहीये. तुम्ही प्लीज रिलॅक्स व्हा मिस अनामिका. आज ना उद्या तुम्ही त्या परिवाराचा हिस्सा होणार आहात, आमच्या कुटुंबाचा भाग होणार आहात. काय ना, आधी आई अण्णांची फोटो फ्रेम फुटली, मग फोटो माझ्याकडून हरवला, त्यामुळे जरा टेन्शन आलं होतं. काय की कोणाची मनं दुखावली जायला नकोत ना माझ्यामुळे. आपण तुम्ही ह्यातलं काहीच मुद्दाम केलं नाहीत ना. तुमचा हेतू चांगलाच होता. तुम्हाला त्या फोटोची फ्रेम करून घ्यायची होती, त्यामुळे कोणाला काही वाटलं नसेल. आणि मी आहे ना, मी सांगतो, तुम्ही ह्यातला एक फोटो सिलेक्ट करा, मी त्याची प्रिंट काढतो आणि मग आपण संध्याकाळी त्याची फ्रेम करून घेऊ. कसा असतोस रे नेहमी माझ्या बाजूने उभा. कारण आपली सप्तपदी झाली नसली ना मिस अनामिका, तरी मी 7 जन्म तुमची साथ देण्याचं वचन दिलंय स्वतःला. माई मावशी, माई मावशी. काय ग, काय झालं? काय गंमत आणली मी. काय? अगं बाई, हे बघा. वा वा वा, छान काम केलं सो. वा. खरं सांगू का, ती भिंत अशी रिकामी बघून ना मला असं कसं तरीच होत होतं. म्हणजे काय आहे, लग्न झाल्यापासून असं त्यांना फोटोमधनं आशीर्वाद देताना बघायची सवय आहे ना. सकाळी उठल्या उठल्या त्यांचा चेहरा दिसला की कसं अगदी मन प्रसन्न होतं. आणि असं मला वाटत राहतं की त्यांचं ना माझ्या संसाराकडे लक्ष आहे. म्हणून म्हटलं लवकर करून आणूया आपण. चांगलं काम केलं सो. कारण माझ्या सुद्धा मनाला अगदी अशी चुटपुट लागून राहिली होती ग. आपण लावूया का? हो, चला चला या, या. आला. मस्त लावून टाकूया आपण हो frame. हो, चल. हा? हो, बरोबर लागले का? बरोबर आहे. छान दिसते ना.
हा चला छान. माई मावशी हा? त्यात एक पुडा आहे तो द्या ना. दे दे ते हे ठेव. हा हा का हा. काय आहे का? अहो मी फ्रेम आणायला गेले ना, हा. तिकडे निशिगंधाच्या फुलांचा हार दिसला मला. अगं बाई. मस्त दिसेल ना, हो म्हणून म्हटलं आणूया आपण. हे तिकडे ठेवा ना. हो, ठेवते. मी हेच पुढे घेते. हा. छान दिसेल ना. हो बघू. वाकडा आहे का हा जरा तिरका नको. आता. वा खरंच छान दिसते ग हार. वा वा छान. नमस्कार करा. सावकाश राहू दे. माई मावशी अ? मी आज जेवायला काय करू. अगं काही कर. भाज्या असेल तर चार ना ठरव. नाही मी म्हणत होते की अनामिका ताईंचा पहिला दिवस आहे ना आपल्या घरात, आपण सगळे एकत्र जेवू ना, म्हणून काहीतरी खास करूया असं म्हणत होते. असं म्हणते मग रोजच्या सारखंच कर आणि काहीतरी खास तळण कर. नेहमीच करू म्हणताय. ते भाज्या संपल्या. ए वल्ले उगीच स्वयंपाक टाळायचं कारण सांगू नकोस. भाज्या नाहीयेत तर जाऊन मंडईतून घेऊन ये ना. अहो मी चालत नाही माई मावशी, मग? मी मंडईत जाणारच होते, पण अनामिका ताई म्हणाल्या की तू कशाला जातेस, मी घरी मागवते ना भाज्या. आणि त्या इंग्लिश भाज्या काय आपल्याला काय कळतात का. ते काय ते लाल आणि पिवळी ढोबळी मिरची, मग तो लाल कोबी, मग ती छोटी छोटी कणस, त्या भाज्या मला काही कळत नाही तो माई मावशी. मी मंडईत जाऊन कशी आणणार, म्हणून मी म्हणलं की ठीक आहे तुम्ही मागवा. मग ह्या भाज्या तू करणार होतीस, तुला येतात. अरे मी अशी भाजी कधी केली नाहीये, पण मोबाईलवर बघेन ना, तिकडे सगळं असतं. आणि आता होणाऱ्या जाऊबाईंसाठी मी एवढं नाही का करू शकत. वा आवडलीची वल्ली झाली सो. तुम्ही नेहमी मला असं का बोलता. बर घे घे, असं सगळ्यांना नीट सांभाळून घे बरं. चला आपण जेवणाला भेटू. हा हो हो मस्त काहीतरी करते मी हो. होणाऱ्या जाऊबाईंसाठी. सगळे आपण एकत्र बसून जेवू छान एकदम मस्त. निघूया. सौरभ मला ना एक मीटिंग आहे, ती आटपून येते. ठीक आहे मग मी निघतो. हो पण मला उशीर होईल यायला. घरी भेटूया. हो. भाज्यांचं काय करू. वल्ले माई मावशी कामच करतेय मी, स्वयंपाक घरातच आहे. अगं बाई, अगं हे काय आत्ता तयारी करतेयस. स्वयंपाकाची काही तयारी नाही केली. नाही ना माई मावशी, भाज्यांची वाट बघत होती. अगं पण ती अनामिका मागवणार होती ना भाज्या. हो मागवणार होत्या त्या, विसरल्या असतील कदाचित. जाऊ दे ना माई मावशी, अहो कामाच्या व्यापात विसरले असतील, किती काम करतात त्या. हा म्हणून मी हे बघा कांदा कापतीये, छान पिठलं भाकरी करते. मावशी वल्ली, अरे जिलबी आणले गरमागरम. काय जेवायला. पिठलं भाकरी करते भाऊजी. हा नाही हा बेत पण छानच आहे, पण कसं आहे मिस अनामिका पहिल्यांदा जेवणार आहेत ना वाड्यावर, तर जरा ताटभर जेवण असतं तर तुझी एकटीची धावपळ होते का. मी आलो हातपाय धुवून, 1 मिनिटात आलो. अहो धावपळ कसली त्याच्यात, नुसतं पिठलं भाकरी तर करायची आहे. आणि एका माणसाचं जेवण वाढलं तर एवढा काही फरक नाही पडत. पण इकडे अडचण वेगळीच आहे, भाजी नाही घरात. काय
ते काय झालं, मी सकाळी मंडईत भाजी घ्यायला जाणार होते, पण अनामिका ताई म्हणाल्या अगं तू कशाला चाललीस, मी घरी मागवते. सकाळपासून वाट बघते मी भाजीची, अजून आली नाही म्हणून म्हणलं पिठलं भाकरी करूया. अगं पण मग आजच्या पुरत्या समोरच्या भाजीवाल्याकडनं आणायच्या, मी आणू का? नाही 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 नको, असं कसं, मी चांगली असती ना भाजी. पण आता अनामिका ताईंचा पहिला दिवस आहे, मग त्यांचं बोलणं असं आपण डावललं तर त्यांना वाईट नाही वाटणार का, आणि शंका घेतल्यासारखं होतं की माई मावशी त्यांच्यावर, म्हणून मी जे आहेत त्याच्यातच सगळं स्वयंपाक करते. हा हा, उत्तम पिठलं भाकरी करते भाऊजी. बदले हा मी काय म्हणते, हा सौरभला असं ताटभर स्वयंपाक पाहिजे ना, मग तू एक काम कर ना, आपल्याकडे तळण तर काय डबे भरलेले आहे, तळणाचं बघ. टॅमॅटो आहेत, मग टॅमॅटोची कोशिंबीर कर आणि मिरचीचा ठेचा कर, म्हणजे छान असं ताटभर सगळं होईल ना जेवण. सौरभला तसंच पाहिजे. हा बघ बघ सगळं करून ठेव, आलेच. करते, हा करते. तरीला बोलायला काय जातंय, सगळा स्वयंपाक मलाच करायला लागणार आहे.